नमस्कार. योगाटिक सायन्स मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपल्या चॅनलवर आपण होओपोनोपोनो ही जी टेक्निक आहे किंवा हे जे तंत्र आहे त्याची माहिती घेतली आहे. त्याशिवाय आपण आपल्या शरीरासाठी, आपल्या मनासाठी हे तंत्र कसं वापरायचं तेही पाहिलं. आज आता आपण आपल्या एकंदरीतच आरोग्यासाठी ही प्रार्थना करणार आहोत. सगळ्यांनी त्यासाठी शांत बसायचं. मांडी घालून बसू शकता, डोळे बंद. पण जर तुम्हाला बसून करणं शक्य नसेल तर तुम्हाला कम्फर्टेबल असलेल्या पोझिशनमध्ये तुम्ही बसा किंवा अगदी आडवं पडून झोपूनसुद्धा ही प्रार्थना ऐकली किंवा म्हटली तरीसुद्धा त्याचा परिणाम तुम्हाला नक्की दिसून येईल. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या चॅनलवर ज्या ज्या गोष्टी मी शेअर करते मग त्याच्यामध्ये होओपोनोपोनो असेल, कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूडबद्दल असेल, चक्रसाधना असेल म्हणजे चक्रा सिरीज असेल, इथून पुढे येणारे EFT किंवा अजून बऱ्याचशा मोडॅलिटीज ज्या मी या चॅनलवर शेअर करणार आहे, तर ह्या कुठल्याही वैद्यकीय उपचारांना पर्याय नाही आहेत. तुमची जी काही औषध उपाययोजना सुरू असेल ती सुरूच ठेवा, मात्र त्याच्यामध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी, आपल्या मनाचं धैर्य वाढवण्यासाठी आणि आपली ऊर्जा जी आहे ती सकारात्मक बनवण्यासाठी आणि शुद्ध करण्यासाठी ह्या सगळ्या तंत्रांचा म्हणजेच मोडॅलिटीजचा आपण वापर करतो. तर त्यामधलंच हे एक तंत्र आहे, दॅट इज होओपोनोपोनो. आज आपण बघणार आहोत होओपोनोपोनो फॉर अवर हेल्थ. सो सुरुवात करूया. डोळे बंद. डिअर हेल्थ, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. I love you. Dear health, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear health, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear health, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear health, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear health, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear health, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear health, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear health, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear health, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear health, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. ही प्रार्थना आज आपण आपल्या हेल्थसाठी म्हणजेच आरोग्यासाठी केली. आरोग्य हे वेगवेगळ्या स्तरावर असतं. मग त्याच्यामध्ये शारीरिक असेल, मानसिक असेल, भावनिक असेल, आध्यात्मिक असेल, सामाजिक असेल, या सगळ्या आरोग्यांचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. आणि या बाबतीत आपण आरोग्यपूर्ण राहावं म्हणून एकूणच आपण आपल्या आरोग्यासाठी ही प्रार्थना आज केली आहे. नियमित ही प्रार्थना केल्याने जरूर आपणाला सकारात्मक बदल घडतायत असं दिसून येईल. त्या बदलांना जरूर अनुभवा. सलग 21 दिवस, 42 दिवस, 3 महिने अगदी कन्सिस्टंटली या गोष्टी करायला पाहिजेत. त्यातूनच आपल्याला ह्याची जी फळं आहेत, याचे जे रिझल्ट्स आहेत ते मिळणार आहेत. या गोष्टी करत असताना फक्त एकच अट आहे, ते म्हणजे अत्यंत मनापासून आणि विश्वासाने करा. त्यातूनच तुम्हाला चांगली फलश्रुती होईल, यात काही वादच नाही. ज्यांना असंच पुढे काही वेळ शांत डोळे मिटून बसावंसं वाटतंय त्यांनी जरूर शांत बसा. आणि जे लोक कम्फर्टेबल आहेत त्यांनी डोळे उघडले हळुवारपणे तरीसुद्धा चालेल. आपल्या व्हिडिओला लाईक करा. ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा.
हो, तुम्हाला येणारे अनुभव तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आपणा सर्वांना मनापासून नमस्कार आणि तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.